झणझणीत अशी कुरकुरीत चविष्ट अशी सुरमई फ्राय कशी करावी हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल आणि त्यातच तुम्ही जर सी फूड लवर असाल, म्हणजे जर तुम्हाला मासे आवडत असतील तर तुम्ही कधी ना कधी हॉटेलमध्ये जाऊन सुरमई फ्राय नक्कीच खाल्लं असणार। हॉटेलमधली सुरमई किती चविष्ट लागते आणि कुरकुरीत तळलेली असते, तशीच आपल्याला जर घरी तळायची असेल तर ती कशी तळायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तसेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरमई खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, ती जर घरी कापायची असेल तर कशा पद्धतीने कापायची, तसेच सुरमई फ्राय करताना कोणते महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स वापरायचे ज्यामुळे सुरमई ही पचायला हलकी होते आणि चविष्ट होते, हे सविस्तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मोठ्या सुरमईचे 3 पीस आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या तळहाता एवढे साधारण हे मोठे पीस आहेत। मोठी सुरमई ही जास्त चविष्ट लागते, त्यामुळे कधीही थोडी घ्यावी पण चांगली मोठी सुरमई घ्यावी। आता सुरमई घेताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची किंवा सुरमई चांगली कशी निवडायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सुरमईचे 2 प्रकार पडतात। एक सुरमई आहे तिचं तोंड आहे ते लांब आणि निमुळत असतं, ती सुरमई तितकीशी चवीला चांगली नसते। त्यामुळे कधीही सुरमई घेताना सुरमईचा तोंडाचा भाग चेक करावा, किंवा जर तुम्ही अख्खी सुरमई जरी विकत घेतली, आपण बरेचदा हातभर सुरमई अख्ख्या सुद्धा विकत घेतो, तेव्हा सुद्धा तिच्या तोंडाकडचा भाग चेक करायचा। जी निमुळत्या लांब तोंडाची सुरमई असते ती कधीच घ्यायची नाही। आखूड तोंडाची म्हणजे साधारण अशा आकाराची जी सुरमई येते ती चविष्ट असते आणि ती खरी सुरमई असते। तर अशा पद्धतीने सुरमई घेताना नेहमी तोंडाकडचा भाग चेक करून घ्या। सुरमई आणि बागड्यासारखा मासा असतो हा पचायला थोडासा जड असतो, वातुळ असतो, तसेच ह्याला थोडीशी विशिष्ट अशी उग्र चव किंवा वास असतो। त्यासाठी हे मासे जेव्हा आपण मॅरिनेट करतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आपण वापरायचे असतात। ते कोणते तर आपण जे वाटण करतो मिरच्या कोथिंबीरचं त्याच्यामध्ये भरपूर आलं वापरायचं, त्याचबरोबर मॅरिनेट करताना हिंग वापरायचं आणि कोकमाचा आगळ घालायचं। ह्या 3 इन्ग्रेडियंटमुळे तुमच्या सुरमईला किंवा बागड्याला खूप छान चव येते आणि तो पचायला सुद्धा हलका होतो। जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता, आणि व्हिनेगर ही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। आता आपण सगळ्यात पहिले सुरमईला लावण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत। तर वाटण करण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच एवढा मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। म्हणजे 3 ते 4 पीस जर मोठे सुरमईचे असतील तर 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। त्याचबरोबर 8 ते 10 कळ्या लसूण घेतलेला आहे। आता हे सर्व मी एकत्रितपणे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता मी सुरमईचे पीस मॅरिनेट करणार आहे। मॅरिनेट करण्याआधी मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले आपण ह्यांना चवीनुसार मीठ लावून घेऊया। मीठ घातल्यानंतर मी त्यावरून कोकमाचं आगळ घालणार आहे। आता आपण हे मीठ आणि आगळ व्यवस्थितपणे तुकड्यांना सगळ्या बाजूने लावून घेऊया। तयार केलेलं वाटण 2 चमचे घालूया। त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घालूया। आता मी 1 मोठा चमचा एवढा आमचा भंडारी स्पेशल मसाला घालते, तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही मसाला घालू शकता। थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर घालते म्हणजे रंग छान येतो। आता शेवटी 1 छोटा चमचा एवढा हिंग घालूया। आता हे सगळं साहित्य व्यवस्थितपणे सुरमईला चोळून घेऊया। दोन्ही बाजूने व्यवस्थित सुरमईला मसाला लावून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मसाला लावून घेतल्यानंतर अर्धा तास आपण मासली बाजूला ठेवून द्यायची आहे। म्हणजे काय होतं, छान मासली मॅरिनेट होते, म्हणजे तो मसाला छान आतपर्यंत मासलीला लागतो आणि नंतरच आपण हे सुरमई तळून घ्यायची आहे। सुरमईला वरून कोटिंग करण्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे।
तसेच कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये बारीक रवा 1 चमचा ऍड करणार आहोत. त्याचबरोबर मी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि मिरची पूड घालणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता सुरमईच्या तुकड्या तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापते तोपर्यंत सुरमई घरी कशी कापायची ते सांगते. काही वेळेला आपण अख्खी सुरमई हातभर सुरमई घरी आणतो आणि मग ती कशी कापायची हा आपल्याकडे मोठा प्रश्न पडतो. बरेचदा सुरीने सुरमई कापताना खडते किंवा तुटते, वेडी वाकडी कापली जाते. मग अशा वेळेला काय करायचं, सुरमई स्वच्छ धुवायची, म्हणजे अख्खा मासा स्वच्छ धुवायचा आणि फ्रीजरमध्ये 1 तासभर ठेवायचा. आणि त्यानंतर तो बाहेर काढल्यानंतर तुम्ही पाहाल तर तो घट्ट झालेला असतो, कडक झालेला असतो आणि मग तो सुरीने सहज कापला जातो आणि व्यवस्थितपणे त्याचे काप होतात. तर हे तुम्ही नक्की करून पहा. आता सुरमईचे मॅरिनेट केलेले तुकडे आपण पिठामध्ये थोडासा दाब देऊन चांगले घोळवून घेऊया. आता तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस मी थोडासा स्लो करणार आहे. आता सुरमईच्या तुकड्या आपण सोडूया आणि छान दोन्ही बाजूने कुरकुरीत 2-3 वेळा फिरवून आपण तळून घेऊया. आता 2 ते 3 मिनटं एका बाजूने शिजवून झाल्यानंतर आपण ते फिरवून घेऊया. काही वेळेला हॉटेलमध्ये तंदुरी मसाला किंवा लाल रंग लावला जातो, त्यामुळे ती अजून आकर्षक दिसते. परंतु घरी तळताना आपण कोणताही आर्टिफिशियल रंग किंवा मसाला वापरायचा नाही आहे. आपण घरच्या मसाल्यांमध्येच अगदी चविष्ट अशी सुरमई फ्राय बनवू शकतो. तर हे बघा, अगदी दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत अशी आपली सुरमई फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. तर हे बघा, गरमागरम आपली सुरमई फ्राय अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी तयार झालेली आहे. आता आपण हे सर्व करूया. ही तुम्ही मच्छीच्या कढी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता, तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता किंवा मग हॉटेलमध्ये देतात तशी कांदा आणि पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागते. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सुरमई फ्राय केली तर त्याचं वरचं कोटिंग छान, हे बघा, क्रिस्पी होते आणि मधून ती सॉफ्ट आणि खूप चविष्ट लागते. तर चला आतून तोडून पाहूया. हे बघा, अगदी छान शिजलेली आहे आणि एकदम ताजी, फ्रेश, पांढरी शुभ्र आहे. नक्की ट्राय करा. हॉटेलमध्ये मिळते तशी अगदी छान होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.